तर डोंबिवलीतील 65 इमारतींबाबत आजच्या बैठकीत तोडगा निघालेलाच नाही आहे। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतीवर कारवाईचे महापालिकेला आदेश मिळालेले आहेत। आम्ही कायद्याचं पालन करणार, महापालिका आयुक्तांनी ही भूमिका घेतली आहे। कारवाईमुळे जवळपास 6500 रहिवाशांना याचा फटका बसणार आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई जी आहे ती होणार आहे। आयुक्तांना आम्ही फक्त एवढंच विनंती केली आहे की आम्ही आमची लढाई कोर्टामध्ये लढतोच आहे। या नागरिकांच्या बाजूने आम्ही आमची लढाई लढतोय, पण महापालिकेने जोपर्यंत 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि जोपर्यंत रहिवाशांना कोर्टातून दिलासा मिळत नाही तोपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून ही कारवाई सध्या तरी स्थगित करावी। आर्किटेक्ट पण याच्यामध्ये ज्यांच्या प्लॅनवरती शिक्के आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची विनंती आम्ही आयुक्तांना केली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे की त्यांनी हेही देखील सांगितलं आहे की याच्यात महापालिकेचे काही लोक जरी दोषी असतील तर त्यांच्यावरती देखील आम्ही कारवाई करणार। प्रशासन म्हणून जी भूमिका आहे ती कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला कायम ठेवावी लागते। त्या अनुषंगाने आपण त्यांना कळवलेलं आहे। त्यांचं पण काही गोष्टी होत्या की त्यांना स्टे मध्ये भेटला होता आणि ते मग लास्ट वीक मध्ये वेकेट झाला, तर त्यांना ही लीगल रेमेडीज जे आहे ते ओपन आहे, तेही त्याचा प्रयत्न करतायत। आमच्याकडनं जे विषय होते ते त्यांना आम्ही समजून सांगितले।